मंडळी, एक जण आपल्या जन्माचा दाखला मिळवण्यासाठी आलेला आहे एका सरकारी ऑफिसमध्ये. चला बघूया हा दाखला मिळवण्यासाठी त्याला कोणकोणत्या फेऱ्यातून जावं लागतंय तेच पाहण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांना. संपलं साहेब. एक शिक्का मारला. हा तसं नव्हे, चला घरी, आता कोण नाही येणार ऑफिस मध्ये. नाही मोरे. ऑफिस बंद करू, चला घरी पटकन जाऊया. नाही मोरे, आपलं ऑफिसचा टायमिंग काय आहे? काय सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत काम करायचं. तुम्हाला माहिती आहे मी नियमाचा किती पक्का आहे. हो, नियम घरात सुरेत हा? बसाडे पडले असं नियमावरती. ऐका ना, काय? घरी कोण नाही आहे, मग बायको माहेरी गेलेली आहे. जाऊ द्या हो. ऐका ना, हम्म. 101 ब्रँड आहेत माझ्याकडे. माझ्या घरात चला, नंतर. 2 किलो मटण आणतो, 1 किलोची बिर्याणी करतो, 1 किलोचं सुकं मटण करतो. चालेल तुम्हाला? मटन बापरे, हा. सुक्क मटन. मग तुमच्या हातची बिर्याणी. तोंडाला पाणी सुटलं ना. तोंड वल्ल वल्ल झालं माझ्या लाळेने. अरे बापरे. तोंडाला धबधबा सुटेल की काय असं वाटतंय मला. बापरे. मटन मटन म्हटलं ना, माझ्या नैतिकतेचं पतन होतं. या वाक्यावर आपण निघायला जावं. हो, sorry, निघालं पाहिजे. खरं म्हणजे- वाक्य निघालं पाहिजे आपण. खरं म्हणजे एक्सक्यूज मी. अरे देवा. हा, हा. बोला. जन्ममृत्यू नंदिनी इकडेच करतात. काय 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 जन्ममृत्यू नंदिनी इकडेच करतात. काय एक एक न घेतात ना आपल्याकडे. जन्म मृत्यू नंदिनी नाही नाही, आहे ते. जन्म मृत्यू नोंदणी असं असं असतं आहे ते. दादा ते. आणि काय आहे, आमचं ऑफिस आहे ना, बंद झालेलं आहे. ऑफिसची वेळ संपलेली आहे. तुम्ही उद्या या. उद्या या. हा, चाल. अहो, ना, असं काय करता, बाहेर 5 वाजेपर्यंत ऑफिस चालू आहे असं लिहिलंय ना तिकडे. असं तुम्ही वाचलं व्हायचं? म्हणजे काय वाचू नये? वाचलंय नी. हे बघा मग, हा. 1 2 3 4 5 ऑफिस बंद. हा, चाल. आणि उद्या 5च्या आधी या. 5च्या आधी. या. अरे असं कसं 5 झाले? तुम्हाला कळचंय काय मी कसा आलोय? कसं? कसे अहो, त्या गर्दीतल्या ट्रेन मधून मी आलोय ना, अगदी चेमटून गेलोय माहितीये तुम्ही. अरे देवा. हो का? वर ट्रेनला माझा हात पोचत नाही हो. लोकांच्या बगल्यात घुसून मला यायला लागतं. आमच्यासारख्या छोट्या लोकांचे कवरे हाल होतात, तुम्हाला काय सांग. हो हो हो. आणि एवढी सगळी लपरी करत मी इथपर्यंत आलोय. धावत पळत तेव्हा मी बघितलं की 4च वाजत, अजून 1 तास बाकी राहिलाय. म्हणून इकडे आलोय मी. साहेब प्लीज. नाही काम काय दादा, काम काय? काम काय? हे पत्र बघा. काय झालं? बघा. हे माझ्या घरी काल पोस्टाने आले. हे काय ते जरा मला सांगा. हा मृत्यूचा दाखला आहे. कोणाच्या? बघा, मोरे, एक काय रे बाबा, माणूस आहे यार. अरुण कदम, हे काय मेलेला माणूस आहे, त्याचा मृत्यूचा दाखला. अरे मग तो मीच आहे. माझंच नाव अरुण कदम आहे ना. अच्छा अच्छा, मी काय म्हणतो, हा तुम्हाला दाखला मिळालाय ना, हा. मग आता काय हवंय? हे काय बोलतात साहेब? अरे हा माझ्याकडे कसा आला ते सांगा. आता आम्हाला कसं माहिती असणार? आता तुम्ही मेले म्हटलं, तुमच्या घरी आला असेल. अरे पण मी मेलोच नाही ना. आता काय करता तुम्ही? तुम्ही मेलव नाही आहे? नाही. मग हा दाखला कशासाठी घेतला हो तुम्ही? अरे मी कशासाठी घेईन हो राजपूत? हा? अरे तुम्ही काहीतरी बोला ना. मगापासून ते आम्ही काय आमचं पाठांतर ऐकताय का तुम्ही? नाही. सर. तुम्ही बोला ना काहीतरी. हो, एक मिनिट. कदम. काय झालं? मी मग बोलतोय, जरा बोला. काय तुमचं नाव कदम आहे ना? हा, कदम. बोल. कदम, शांत व्हा. कदम शांत व्हा. एक मिनिट. मोरे इकडे या तुम्ही. काय पटकन इकडे झालं या. साहेब, ऐका ना. काय झालं? इकडे या. ऐका, काय अरे झालं? भलता मोठा घोळ केलाय तुम्ही. काय झालं? अरे तो माणूस धडधडीत जिवंत आहे, त्याच्या मृत्यूचा दाखला दिला तुम्ही. त्या लक्ष देत जाना काम करताना. जाऊ द्या हो. काय आता बडे बडे ऑफिस में ऐसी चीजें होती है साहेब. शांत राहा. काम करा ना, त्याला कळतं वाईत ना. पार्टी महत्वाची आहे. 2 किलो मटण, सगळी तयारी करायची. करतो. पटकन जा. कदम हा, नमस्कार. कदम आता हा मृत्यूचा दाखला हा तुमच्यापर्यंत कसं काय आला हो? म्हणजे आता मला काय माहित कसं आलंय. नाही सॉरी तुम्हाला गोंधळात नाही टाकत आहे. म्हणजे तुम्ही एखादा अर्ज वगैरे केला होता का?
हा म्हणजे हा. जन्माचा दाखला मिळावा म्हणून मी इकडे अर्ज केला. अच्छा अच्छा, म्हणजे नुकताच तुमचा जन्म झालेला आहे. नुकताच माझा जन्म झालाय, निदान माझ्याकडे बघून तरी बोला ना. नुकताच जन्म झालेल्या माणसाच्या वटावर आवऱ्या मिशा असते. बरोबर आहे तुमचे बरोबर आहे, पण मॅटर काय आहे ते सांगा. तेच सांगतो काही झाला. माझा जो जन्माचा दाखला होता ना तो हरवलाय माझ्याकडनं. बर. तो डुप्लिकेट मला पाहिजे म्हणून मी इकडे अर्ज केला होता. ते हे आलंय, आता काय करायचं? काय नाही काही नाही. हा? मृत्यूचा दाखला लिहून दिला तुम्ही? नाही, हे असं करता तुम्ही काम? नाही, sorry, काम साहेब. करताना एक अरे बाप, मृत्यूची वेळ वगैरे पण लिहिली, काहीच कळलं नाही का तुम्हाला? तेच सांगतोय तुम्हाला साहेब. काही झालं माहितीये काय, मी ते माझ्या जन्माची जी तारीख लिहिली होती, वेळ लिहिली होती, तीच याने तिकडे मृत्यू लिहिलं, मला डायरेक्ट मारून टाकला यांनी. मोरे आता काय करायचं? याचं काय करायचं आता? कदम ऐका माझा, छोट्या छोट्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवायचा. अरे मी मेलो तर छोटू. नाही, छोटी गोष्ट. नाही, कदम साहेब. पाणी घ्या कदम साहेब, तुम्ही शांत साहेब. माझ्याकडे बघा. साहेब. पाणी घ्या, शांत बसा. लवकर इकडे या. निपटावा. इकडे या. निपटावा. तुम्हाला लक्ष देता येत नाही का? काय केलं हे? कसं काय झालंय? काही नाही हो, त्या दिवशी आमच्या एरियात दहीहंडी होती. मग तुम्ही फोडायला गेले होते? अशी आता साहेब आहे म्हणून तर आता तसं बघ, मी कसा हंडी फोडा जाईल ना. हो, काय झालंय, दहीहंडीसाठी आमच्या एरियात ना सई तामनकर येणार होते. मग आता सई तामनकर येणार म्हटल्यावर माझं काय होतं तुम्हाला माहितीच आहे. तुमचं चिक मॅग्नेट होतं ते. काय बोलू का? काय झालं, त्या दिवशी मी वर्क फ्रॉम होम घेतलेला, सुट्टी बरं. घेतली होती. हा. आणि मी ऑफिसचं काम करतो टीव्ही लावला, तर पुढे धोका आहे पिक्चर लागलेला माहितीये. मग त्याच्यात गुंतून गेलो आणि सगळे पेपर इकडचं तिकडं झालं. आणि तो मयतचे सगळे कागद होतं ना, त्याच्यात चुकून मी यांचं नाव लिहिलं. लय गोंधळ झाला त्या दिवशी, इतकी वाट लागली ना. काल 3 माणसं ऑफिसमध्ये आली होती. का बरं? त्यांनी कंप्लेंट करायला, ते म्हणाले तुम्ही आमची लुंगी बदलली. लिंग असेल ते लिंग. काहीतरी मला लुंगीत घालून आपटलं पाहिजे. अरे देवा, काय करताय तुम्ही? बघा ना काहीतरी कारण काय साहेब. करा, मला बघावं लागतं. चाकणं पण घ्यायचा, वेल पार्टी. शांत राहा. एक तर सुचत नाहीये काय नाही, करावं नाही मला. सुचत. हा. कदम साहेब नमस्कार कदम साहेब. हा जो मृत्यूचा दाखला आहे ना, तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवा बुवा. जन्माचा दाखला पाहिजे. हा मृत्यूचा दाखला. एक मिनिट, जन्माचा दाखला. जानतो, ते उचलणार नाही तुमच्याकडून. नका प्रयत्न करू तुम्ही. जन्माचा दाखला. मोरे इकडे बसा तुम्ही. मला जन्माचा दाखला मी पाहिजे. करतो काहीतरी करतो. ते काय माहित नाही मला, सारखं इकडे टाइम नाही. मोरे एक काम करा तुम्ही. काय? नवीन जन्माचा दाखला बनवा. नवीन जन्म. बरं मी काय म्हणतो, आता ह्या जन्म दाखला जो आपण करायचा आहे, त्याच्यावर जन्मतारीख कुठली टाकायची? आजची जन्मतारीख टाकावी लागेल ना. आजची टाकायला लागेल. हा, किती वर्ष झाले कार्यालयात काम करत, तुम्हाला कळत नाही? सॉरी सर. अरे सर. म्हणजे आजची तारीख टाकतो. आजची म्हणजे तुमचा तारीख. जन्म आज झाला अशी तारीख टाकतो. करा लवकर. म्हणजे तुम्ही जन्मतारीख आजची टाकणार? हा माझा जन्म आजचा झालाय असं होणार? मग तसं होईल ना ते. मग इकडे मी लंगोट घालून नाल घेऊन जन्म दाखला द्यायचा, न दाखला जन्म असं का चालू इकडं? नाही अरे तुम्हाला अक्कल आहे का वसाऱ्यानो? मी जर का आज जन्माला आलोय तर माझा नातू 3 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा कसं होईल? लोक काय बोलतील? नाही. अरे आजोबापेक्षा नातू बेटा. नाही पण ते कोणाच्या लक्षात येत नाही. हो ऐका, नातवाचं वय तुमचं वय तुम्हाला कोण विचारणार आहे? अरे किरकोळ गोष्ट आहे. तुम्हाला जन्म दाखला पाहिजे ना, तो मिळेल ना. कोण बघतो वय? कोण बघतं? ते काय तुम्हाला जन्म दाखला बघतील ना. तुमचं वय काय, नातूचं वय कोणी बघत. त्याची काही नाही लक्षात तुम्ही टेन्शन नका घेऊ. म्हणजे तुम्ही मला जन्म दाखला द्या. हा देतो. हा जन्माचा दाखला दिल्यावरती हा. मला पेन्शन भेटेल? साहेब पेन्शन भेटेल? नुकताच जन्म झालेल्या पोराला कसं काय देतील पेन्शन? सर्वांना कशाला पाहिजे? मला जन्माचा दाखला पाहिजे ना. मृत्यूचा दाखला तुम्ही कशाला देता मला? मूत्रीचा नसतो तो, मृत्यूचा असतो. तू कशाला देतो? पेन्शन तुम्हाला जन्माचा दाखला. हे बघा, एक काम करा, तुम्ही शांत व्हा. हे बघा, आम्ही सरकारचे सेवक आहोत. अरे मग ती करा. हो आम्ही तुमच्या सेवेत आहोत. टेन्शन नका, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही कदम एक अर्ज लिहून द्या तुम्ही. आता मी अर्ज बिर्ज एकदा दिलाय, अर्ज संपला विषय. सारखा अर्ज नाही देणार मी. ठीक आहे, शांत व्हा. मोरे वा. त्यांच्या वतीने तुम्ही अर्ज लिहा. चालेल. तुम्ही फक्त सही करा, तेवढं तर करा. करणार सही. ठीक आहे. हा, तुम्ही लिहा. लिहा. हा लिहा. हा, मी मयत अरुण कदम मी मयत अरुण कदम
हे मया तारून कदम कसं कागदोपत्री तुम्ही मयत आहे ना त्याच्यामुळे ते तसं लिहावं लिहावं लागतं. कागदोपत्री फक्त जसं मी बोलतो तुमच्या बाल्यासाठी करतो मी साहेब, सांगा. लिहा मोरे हा. मी मयत अरुण कदम मी मयत अरुण कदम मी पूर्ण शुद्धीत लिहून देतो की पूर्ण शुद्धीत लिहून देतो की 13 ऑगस्ट 2025 रोजी मी मेलो आहे. म्हणजे पूर्ण शुद्धीत मी लिहून देतोय मी मेलोय म्हणून. एक मिनिट सरकारी कर्मचारी तुम्ही आहे का मी आहे त्याच्यानंतर लिहा की MSJ स्मशानभूमीत माझी जळीत प्रक्रिया पार पडलेली आहे. म्हणजे जली- मला चाललं हे मीच लिहून द्यायचं. तपशिलाने माहिती द्यावीच लागते ना. आणि जन्म मृत्यू कार्यालयाने हा. माझ्या मृत्यूची रीतसर नोंद करून करून माझ्या मृत्यूचा दाखला बनवून माझ्या पत्त्यावर ती पोस्टाने पाठवली त्याबद्दल मी कार्यालयाचा शतशः ऋणी आहे. रोनीच्या ऐवजी आभारी लिहू काय जरा चालेल काय आभारी चालेल आभारी आहे हा पण माझ्या अस्थिविसर्जनानंतर माझ्या असं लक्षात आलं हा. की मी मेलो अशी जी माहिती मी दिलीये ती चुकून दिलेली आहे. चुकून दिली. हा तर मी आता मयत नसून मी जिवंत आहे तर मला मी जिवंत असल्याचा दाखला मिळावा मिळावा. ही विनंती. पण मी व्यवस्थेची जी दिशाभूल केली हा. त्याबद्दल कायद्यानुसार जी काय तरतूद असेल तरतूद त्यानुसार मला शिक्षा मिळावी. मिळावी. अरे पण कशाला शिक्षा मला द्या ही आयडिया मी सरकारला कशाला सांगू वाटाड्यानो. शांत अरे तुम्ही चूक केली तर तुम्ही शिक्षा भोगा. एक मिनिट काही बोलू नका तुम्ही. अरे मग काय तुम्ही अरे आमचे कर्मचारी कधीच चूक करत नाही. हा नेहमी चूक आहे ना समोरच्यांची असते. अरे आमच्याकडून जो होतो तो छोटा मोठा गोंधळ होतो. अरे आमच्यावर काय कमी ताण आहे का? खूप काम असतं. अरे काय काम असतं एवढं? म्हणजे या माणसाकडे बघा या माणसाचं वय बघा या वयात हा माणूस रोज 5-50 जणांना जन्माला घालतो. हो साहेब जन्माला नव जन्म दाखला देतो काय हा, पण सांगता बाय. रोज 5-50 जणांना मारून पण टाकतात ते. मी मृत्यू दाखला काय काय ठीक पण आहे, सांगता ठीक बाय आहे. त्यांना. हे बघा तुमच्या भल्यासाठी सांगतोय मी. तुम्ही ऐकत नाहीये पण. अरे ऐकत नाही म्हणजे काय? एक मिनिट. चुकीचा दिल्यावर कसं तुम्हाला ऐकलं? जे करायचं ते करा मग तुम्ही. अहो जन्माच्या दाखल्यावर जर तुम्ही सही केली नाही आणि तो मिळाला नाही तर तुम्हाला पेन्शन मिळेल का? मिळणार नाही. या सांगा करा ना सही. तुमच्या भल्यासाठी सांगतो तुम्ही राग करायला नको. वसाऱ्यानो त्या सई तामणकरच्या नादात तुम्ही माझ्याकडनं सई घेताय का? फालतूपणा करू नका सही करा. जमलंय सही घ्या आता सही करेक्ट जमलंय तुम्हाला हा? चला ठीक आहे. मला सांगा तुमच्या घरात किती सदस्य आहेत ते? हा, मी आणि माझी बायको. लिहा मयताची बायको आहे. मयत माणूस मयताची बायको कशाला लिहिलं पाहिजे? मी अहो आहे ना. कागदोपत्री मयत आहे ना म्हणून लिहितोय ना पण मी. कशाला पाहिजे ना? मयत माणूस हा पोरं बिरं काय आहे तुम्हाला? हा मग 2 पोरं आहेत मला. हा त्या स्त्रीला मयत माणसापासून 2 पोरं आहेत. मला सांगा किती जण झाले तुम्ही आता? आम्ही टोटल 4 लोक झाले. अच्छा म्हणजे 3 जण झाले. अरे 3 कसे? अरे एक मयत आणि 3 हयात असं झालं ना तसं आहे ते तसं आहे ते. आणि हे बघा आता आहे ना जे कोणी साक्ष देतील म्हणजे तुमची बायको वगैरे त्यांचे बर्थ सर्टिफिकेट लागतील. तर तुमच्या बायकोचं बर्थ सर्टिफिकेट आहे? काही झालंय थोडीशी अडचण आहे. कशी अडचण. माझ्या बायकोचा जो जन्म दाखला आहे ना हा त्याच्यावर लिंग म्हणून पुरुष लिहिलेला आहे. म्हणजे तुम्ही कदम कदम तुम्ही पुरुषावर लग्न केलेलं आहे. आणि फार फोन वाजला. एवढ्या वर्ष संस्कृत मला माहिती आहे ती बाई आहे तिच्याबरोबर मी लग्न केलंय. मला 2 पोरं आहेत. अरे मग ते नाही तसं नाही ते लिंग अरे हा काही झालं ऍक्च्युली काही झाला चुकून तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी तिथे लिंग पुरुष करून टाकलंय. बरं तिच्या आईने पण लक्ष दिलं नाही. नाही आता लग्नाच्या टायमाला आपण सर्टिफिकेट बघतो काय नाही पोरगी बघतो ना. बरं मी पोरगी बघितली आणि मग घरी आल्यानंतर रेशन कार्ड वरती तिचं नाव चढवायचं तेव्हा मी सर्टिफिकेट बघितलं तेव्हा बोललं अरे हिचं लिंग पुरुष आहे. तर काय करायचं? मग रेशन कार्ड वाल्याला बोललो दादा ही सगळी गडबड झाली आता काय करायचं? तो बोला कशाला टेन्शन घेता? टेन्शन घेऊ नका मला रेशनिंग मिळणार. 2 पुरुष 2 पोरं असं लिहून देतो काही टेन्शनच नाही. मग बोललं अरे वा बरं थँक्यू झाली म्हणजे रेशनिंग तर भेटणार. काही झालंय ऍक्च्युली ती कामाला नसल्यामुळं मी काही तो बदलायच्या भानगडीत पडलो नाही. तो तसंच राहिला म्हटलं बदलू नंतर. त्याच्यामुळे ही थोडीशी अडचण झाली. बरोबर थोडीशी अडचण. तुमच्या या स्टोरीमुळे माझ्या डोक्याला मुंग्या आला. आता काय करायचं? अरे पण हे सगळं तुमच्यामुळे झालंय ना तुमच्या ठीक गोंधळामुळे आहे झालंय ना. ठीक आहे करतो मदत तुमची. एक काम करा मोरे तुम्ही यांच्या बायकोच्या नावे पण एक अर्ज लिहा. तुमच्या बायकोला फक्त सही करायला सांगा. काय नाव काय तुमच्या बायकोचं? चिंगी. चिंगी. लिहा की मी श्रीयुत
चिंगी कदम. मी श्रीयुत चिंगी कदम. हा, मी श्रीयुत शाओ श्रीयुत चिंगी कदम. कागदोपत्री पुरुष आहे तर तसंच लिहावं लागेल की नाही? सारखं सारखं नका शिकवू. मध्ये 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 करताय तुम्ही. चिंगी कदम. मी श्रीयुत चिंगी कदम. मी तुमच्या निदर्शनास आणू इच्छिते की हा मी माझे मयत पती अरुण कदम आणि माझी 2 मुलं हा. यांच्यासोबत कितीतरी वर्ष माझा सुखाचा संसार चालला आहे. पण आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर हा मला असं लक्षात आलंय की मी पुरुष नसून स्त्री आहे. स्त्री आहे. तर तो सदरहू बदल करावा बदल करावा. आणि मी व्यवस्थेची दिशाभूल केली. हा. त्याबद्दल कायद्यानुसार जी काय शिक्षा होईल ती मला द्यावी. अरे पण कशाला तिला शिक्षा, कशाला पाहिजे शिक्षा वाताऱ्यानो? हो, कारण कागदोपत्री पुरुष आहे ना. मग तिला आता पुरुषच राहू द्या अरे काय बोलताय तुम्ही? हे करा. आणि मला मयतच राहू द्या. नाही, असं नका बोलू. फक्त आता तुम्ही एक काम करायचं, काय? तो तिकडे पेट्रोल पंप आलाय ना, त्याला सांगायचं अरुण कदमला पेट्रोल दिल्यानंतर त्याच्याकडनं पैसे घ्यायचे नाही, कारण अरुण कदम मेलाय. माझी 2 पोरं आहेत, त्यांना समजून सांगायचं काय? की तुमच्या घरात समजा बाप आला तर दुर्लक्ष करा. तो आम्हाला दिसलाच नाही, कारण अरुण कदम मेलेला आहे. आणि तुमच्या घरी जाऊन पण तुम्ही दोघांनी सांगायचं काय? अरुण कदम मेलेला आहे. नाही की आमच्या दोघांचा खून ज्याच्यामुळे झालाय त्याच्यात कायच चूक नाहीये, कारण अरुण कदम मेलाय. ऐका पण. कदम 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 शांत व्हा, कदम 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 हातात घेऊ नका. कदम नका. कदम हालू नका. कदम अरे नका. वा वा वा, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आणि थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग इट ऑन. थँक्यू. बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसादा. अप्रतिम. म्हणजे मटण ते मरण हा प्रवास इतका रंजक असेल हे तुम्ही दाखवून दिलं. याच्यात एक फार सुंदर वाक्य होतं की सरकारी माणसांकडून चुका होत नाहीत, छोटे मोठे गोंधळ होतात. चुका होतात त्या सामान्य माणसाकडून. त्यामुळे या सरकारी कामकाजावर आणि संपूर्ण व्यवस्थेवर प्रकाश झोत टाकणार असं हे प्रहसन होतं. फार महत्त्वाचं होतं आणि त्याच्यात ह्युमर जितका होता तितकंच गांभीर्य पण होतं. ते तितक्याच प्रकर्षाने तुम्ही बाहेर काढलं तिघांनी. अरुण, तू सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणारा असामान्य कलाकार आहेस. लाजवाब. म्हणजे तू त्याचं दुःख त्या माणसाला काय झालं, खरंच जर का असं कोणाच्या बाबतीत झालं असेल तर त्याला तो किती पोटतिडकीनी सांगत असेल हे पण तुझ्याकडनं कळतं. आणि ॲट द सेम टाइम त्यातला ह्युमर पण तू तितकाच बाहेर काढतोस. म्हणजे आज मला असं वाटतं की तुझ्या जागी दुसरा कुठलाही कलाकार असता तर जन्ममूत्रु नंदिनी हे ऐकणं हार्श वाटलं असतं. पण तुझ्याकडनं ते इतकं इनोसेंटली येतं, त्यामुळे ते त्याची प्युरिटी राहते, त्यातला इनोसन्स राहतो, त्यामुळे ते ऐकणेबल बघणेबल होतं. त्यासाठी तुझं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम सादरीकरण, मजा आली.